वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आता सध्या जांभुळाचे सीझन चालू आहे. जांभूळ म्हटले की सर्वांना आवडतात. तर जांभूळपासून आज आपण थोडी युनिक रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग बनवूया. अगोदर जांभूळ स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये थंडगार असे करून घेतले आणि त्यांच्या बिया चाकूच्या साहाय्याने काढून घेतल्या. असे प्रत्येक जांभूळ आपण त्यांचं फक्त गर घेणार आहोत. बिया एका साईडला काढून घ्यायच्या आहे. जांभूळ हे थंडगार हवे. मी अगोदरच फ्रीजरमध्ये ठेवून दिले होते स्वच्छ धुवून आणि मग कट करून घेतले. अशा प्रकारे आपण सर्व जांभूळ कट करून घेतले. हे 1 पाव जांभूळ आहेत. यांना आता आपण मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करूया. त्याच्यात आता बर्फ टाकूया. जास्तीत जास्त आईस क्यूब टाकायचे, म्हणजे आपलं जे जांभूळचं शॉट तयार करणार आहोत त्याचा रंग हा छान जांभळा कलर यायला पाहिजे म्हणून. आता याच्यात चाट मसाला टाकूया. चटपटीत करण्यासाठी 1 चमचा चाट मसाला घेऊया. त्याच्यात तुमच्याकडे पुदिना असला तर तुम्ही पुदिनाही टाकू शकता. माझ्याकडे पुदिनाची पावडर होती, मग मी ती टाकली आणि 2 ते 3 चमचे साखर टाकली आणि मीठ टाकलं. तुमच्याकडे जर ताजा पुदिना असला तुम्ही तो चिरूनही 5-7 पानं टाकले तरी चालेल आणि फाईन अशी पेस्ट करून घेतली. पाणी न घालताच करायची. हे बघा असं छान. हे चवीला इतके टेस्टी लागतं आणि हेल्दी आहे. मुलांना तर खूप आवडतं आणि मुलांचं कसं असतं, त्यांना कलरफुल दिसणं हे खूप आवडीचं असतं. म्हणजे कलरफुल दिसलं की ते आवडीने खातात किंवा पितात. आता आपण छोटे-छोटे ग्लास आणले होते, त्याच्यात आपण सर्व टाकून घेऊया. हे झाले आपले झटकेपट असे जांभुळाचे शॉट. तुम्हा सर्वांना कसे वाटले आजची रेसिपी आवडल्यास तुम्हीही ट्राय करून पहा. एकदम चटपटीत असा हा शॉट तयार झाला जांभुळाचा आणि पटकन सर्वांनी फिनिशही केले. चला तर मग तुम्हीही बनवून पहा. बाय बाय. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.